नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला ही मोत्यांची पर्स कशी बनवायची ते सांगणार आहे. ह्या लाल ड्रॉप मोत्यांचे क्रिस्टल मी घेतलेले आहेत आणि अशी ही मी सुंदरशी पर्स बनवलेली आहे. याला अजून हँडल वगैरे लावायचे आहेत, पण आता सध्या मी एवढीच विणलेली आहे. तर ही एवढीच कशी विणायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही मोत्यांची पर्स बनवण्यासाठी मी हे 6 नंबरचे क्रीम कलरचे मोती आणि हा 6 नंबरचाच ड्रॉप शेपचा क्रिस्टल असे 2 टाईपचे मोती वापरलेले आहे. शिवाय त्याला मी हा 8 नंबरचा तंगूस वापरलेला आहे. आणि नेहमीप्रमाणे आपल्याला ही सुई आणि कात्री एवढे साहित्य आपल्याला ही पर्स मोत्यांची पर्स बनवण्यासाठी लागणार आहे. चला तर मग आता ही मोत्यांची पर्स कशी बनवायची ते बघूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात पहिल्यांदा हा क्रिस्टल आहे लाल रंगाचा, तो मी ओवून घेणार आहे. त्याची जी ही जाड बाजू आहे ती सुईत आहे. सुईत पहिल्यांदा घेतलेली आहे ओवून आणि निमुळती बाजू नंतर आहे. आणि हा मी दुसरा मोती घेणार आहे क्रिस्टलच, पण त्याची आता निमुळती बाजू पहिल्यांदा घेणार आहे आणि ही जाड बाजू नंतर ठेवणार आहे. असे हे 2 क्रिस्टल घेणार आहे आणि हे 1 2 आणि हे 3 क्रीम कलरचे मोती, एवढे मोती मी सुईमध्ये ओवून घेतलेले आहेत. आता इथे मी गाठ मारलेली आहे या क्रिस्टलच्या इथे. तर त्याच क्रिस्टलमधून आपण उजवीकडून डावीकडे अशी ही सुई काढून घेणार आहोत. म्हणजे ह्या जाड बाजूकडून निमुळत्या बाजूकडे आपण सुई काढून घेणार आहोत. ही अशी एक पाकळी आपली तयार होते. आता ही दुसरी पाकळी तयार करायची. तर आता हा जो आहे हा तंगूस हा ह्या मोत्यातून आपण असा वर काढून घ्यायचा. क्रिस्टलमधून असा वर काढून घेतला. आता इथे ही जी मोत्याची जाड बाजू आहे तिथे वरती आपला तंगूस आहे. त्यामुळे पहिल्यांदा आता इथे 3 क्रिस्टल घ्यायचे. 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1 2 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचं आणि नंतर हा एक क्रिस्टल घ्यायचा. तो क्रिस्टल पण असाच ओवून घ्यायचा आहे. आणि आता हा जो 2 नंबरचा क्रिस्टल आहे त्याच्यातून या निमुळत्या साईडनी सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. ही आपली दुसरी पाकळी तयार झालेली आहे. आता या 1 2 3 मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. 1 2 आणि 3 मोत्यांमधून ही सुई काढून घेतली. हे असं आणि प्रत्येक वेळेला घट्ट असं ओढून घ्यायचं आहे आपण, कारण सैल सोडलं की मग ते सैल झालं तर आपली पर्स ही सैल राहील, अशी व्यवस्थित दिसणार नाही. आता या क्रिस्टलमधून पण वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतलेली आहे. आता इथे निमुळती बाजू आहे या क्रिस्टलची, तर तिथे तंगूस आहे आपला. त्यामुळे आता जेव्हा आपण हा क्रिस्टल घेणार आहोत तर तो निमुळत्या बाजूनी ओवून घ्यायचा आहे. आणि परत हे 1 2 आणि हे 3 मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि आता हा जो 1 2 3 तिसरा क्रिस्टल आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई आपण काढून घेतली. म्हणजे आता काय झालेलं आहे, सगळ्या निमुळती बाजू ही आतल्या साईडने आहे आणि मोठी बाजू आहे ती बाहेरच्या साईड. परत या क्रिस्टलमधून सुई खालून वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. इथे आता परत 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1 2 आणि 3
3 क्रीम कलरचे मोती घेतले आणि आता क्रिस्टल घ्यायचा आहे। इथे पण क्रिस्टल तंगूस आहे, हा वरच्या बाजूने आहे क्रिस्टलच्या, म्हणून आता क्रिस्टल ओवून घेताना ह्या जाड्या बाजूकडून निमुळत्या बाजूकडे ओवून घ्यायचा असा, म्हणजे ही जी निमुळती बाजू आहे ही परत आतल्या साईडला येईल। आणि हा 4थ्या नंबरचा मोती आहे क्रिस्टल, त्याच्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। आता परत 1 2 3 या तीनही मोत्यातून सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। 1 2 आणि हा तिसरा। त्याचबरोबर ह्या क्रिस्टलमधून पण वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। आता आतल्या बाजूनी तंगूस आहे म्हणून क्रिस्टल ओवताना आपण निमुळत्या बाजूने ओवायचं आहे। आणि हे 3 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती। आणि आता हा जो 5व्या नंबरचा क्रिस्टल आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने परत सुई काढून घ्यायची। इथे आपण 6 क्रिस्टल वापरलेले आहेत। आता या 6व्या क्रिस्टलमध्ये 5व्या क्रिस्टलमध्ये आपला आतल्या बाजूने मोती आहे, तंगूस आहे, तर त्याच्या शेजारचा 6वा जो क्रिस्टल आहे त्याच्यातून खालून वरच्या दिशेने आपण अशी ही सुई काढून घ्यायची आणि इथे 3 मोती ओवून घ्यायचे आहेत क्रीम कलरचे। 2 3 आणि आता हा जो पहिला क्रिस्टल आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे हे आपले 6 क्रिस्टलचं फूल तयार झाले। पण आता हे जे आहे हे 2 क्रिस्टल एकमेकांना जोडले नाही गेलेले, इथे गॅप दिसते काही, तर ही अशी गॅपने ठेवायची, त्यामुळे परत आपण ह्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतली। आता हे पूर्ण क्रिस्टल तंगूसने एकमेकांना जोडल्या गेलेले आहेत। आता ह्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची, 3 मोत्यांमधून सुई काढून घेतली आणि आता ह्या क्रिस्टलमधून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता तंगूस आपला मध्यभागी आलेला आहे, तर इथे एक हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हा जो क्रिस्टल आहे त्याच्या समोरचा हा क्रिस्टल आहे, त्याच्यातून अशी सुई आपण काढून घ्यायची आहे। आता हा क्रिस्टल आपला या गोलाच्या मध्ये येणार आहे, तर तो व्यवस्थित असा हे करून घ्यायचा आहे, ॲडजस्ट करून असा तो बसला पाहिजे। त्याचे दोनही असे जे होल आहेत ते ह्या साईडला गेले पाहिजे। इथे आपलं हे एक फूल तयार झालेलं आहे। दुसरं फूल तयार करताना आता इथे ह्या क्रिस्टलमध्ये तंगूस आहे, तर तो ह्या मोत्यातून काढून घ्यायचा आहे असा, म्हणजे हे जे इकडे 1 2 3 जे मोती आहेत त्यातला एक पहिल्या मोत्यातून आणि ह्या मधल्या मोत्यातून आपण अशी सुई काढून घ्यायची आहे। आता ह्याला जोडून आपण दुसरं फूल तयार करणार आहोत। ते करताना पहिल्यांदा एक क्रीम कलरचे मोती घ्यायचा आहे, हा क्रिस्टल घ्यायचा आहे, तर तो असा ओवून घ्यायचा आहे जाड बाजूनी निमुळत्या बाजूकडे। दुसरा घेताना निमुळत्या बाजूकडनं आपण अशी, म्हणजे हे दोघं असे समोरासमोर आले पाहिजे, यांचे निमुळती टोकं दोन्ही शेजारी शेजारी पाहिजे। आणि परत एक हा मोती क्रीम कलरचा। आता
या मधल्या मोत्यात उजवीकडे आपला तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे अशी सुई काढून घ्यायची. आता या मोत्यामधून आणि या क्रिस्टलमधून सुई काढून घेतली. हे पण असं छान ओढून घ्यायचं आहे. आता आतल्या बाजूला तंगूस आहे, तर क्रिस्टल निमुळत्या साईडने ओढून घ्यायचं आहे आणि हे 3 मोती घ्यायचे. त्याला 1 2 3 मोती घेतले. या क्रिस्टलमधून परत वरून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. असं ओढून घ्यायचं. 1 2 3 क्रिस्टल झाले. आता ह्या क्रिस्टलमधून परत खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली, म्हणजे निमुळत्या बाजूनी सुई वरती काढून घेतलेली आहे. आता वरच्या दिशेने आपली सुई आहे, त्यामुळे इथे पहिल्यांदा हे 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि हा 3 आणि एक क्रिस्टल घ्यायचा आहे. तर तो क्रिस्टल ओवताना आता असा ओवायचा आहे, ज्याची निमुळती बाजू वरती असेल. आता परत ह्याच मोत्यातून या क्रिस्टलमधून निमुळत्या साईडने वरच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची, म्हणजे ह्याच्या पण या सगळ्या क्रिस्टलची निमुळती बाजू ही आतल्या साईडला जाणार आहे आणि जी जाड बाजू आहे मोत्याची ती बाहेरच्या साईडला येते. परत ह्या 3 मोत्यातून सुई काढून घेतली आणि ह्या क्रिस्टलमधून सुई काढून घ्यायची. आता परत सुई गेली आहे आतल्या साईडला. मग आता इथं निमुळत्या बाजूनी पहिल्यांदा क्रिस्टल ओवून घ्यायचं आहे, निमुळत्या बाजूने ओवायचं आहे असं, आणि मग हे 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3. आता परत हा जो 4 नंबरचा क्रिस्टल आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे मात्र या 2 नंबर इथल्या क्रिस्टलमध्ये आहे ना, इथे तंगूस आला आहे, त्यामुळे ह्या मोत्यातून परत वरच्या दिशेने सुई काढून घ्यावी लागणार आहे असे. आता इथे परत 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घेतले. आता क्रिस्टल हा असा ओवायचा आहे, कारण ह्या मोत्यामध्ये बाहेरच्या दिशेने म्हणजे जाड जो मोत्याची बाजू आहे तिथे आपला तंगूस आहे, त्यामुळे जाड साईडने क्रिस्टलच्या निमुळत्या साईडने असं सुई आली पाहिजे. आणि ह्या 5व्या नंबरच्या मोत्यातून सुई अशी खालून वरच्या दिशेने काढून घेतली. इथे तुम्ही बघू शकता सगळे निमुळते आतल्या साईडला आहे, त्यामुळे हे असं फूल तयार होतात. परत ह्या 1 2 आणि ह्या 3 मोत्यातून मी सुई काढून घेते आणि ह्या 6व्या क्रिस्टलमधून पण वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे आपल्याला हे कव्हर करायचे 3 मोती घालून, आणि 6 मोती तर आपले इथे झालेले आहेत, त्यामुळे ह्या पहिल्या क्रिस्टलमधून खालून वरच्या साईडने सुई काढून घ्यायची आहे. आणि इथे मात्र आता फक्त 3 मोती घालायचे आहेत. आता क्रिस्टल वापरायचं नाही, कारण 6 क्रिस्टलचंच आपण फूल तयार करतोय. आता इथे हे 3 मोती घेतले. आता या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे. आता हे इथे पण बघा, हे आपले पूर्ण या साईडने जास्त छान दिसेल. हे पूर्ण साहीच्या साही
एकमेकात गुंफले गेलेले आहेत क्रिस्टल तंगूसच्या मदतीने. एकसुद्धा असा मोकळा राहिलेला नाही आहे. असा ठेवायचाच नाही आहे मोकळा आपल्याला, मग ते फूल आपलं जरासं खराब दिसतं. चुकत नाही पण ते खराब दिसतं. आता इथे एकच मोती घेतला आहे आणि आता इथे ह्या फुलाच्या इथे वरती आहे, तर ह्या साईडनी आपण असे प्रत्येक वेळेला एक एक मोती घालायचा आहे. ह्या मोत्याच्या समोरचा, या क्रिस्टलच्या समोर हा क्रिस्टल आहे. क्रिस्टलमधून आपण सुई अशी काढून घ्यायची आहे. हे नीट ॲडजस्ट करायचा हा मोतीमधला असा, हा, आणि असं छान ओढून घ्यायचं आहे. आणि आता 1 2 3 4 आणि 5 या 5ही मोत्यांमधून सुई आपली काढून घ्यायची आहे. 2 3 4 म्हणजे हा जो टोकाचा मोती आहे त्याच्यामध्ये आपली सुई आता येणार आहे मधल्या मोत्यात. इथे आपली ही 2 फुलं तयार झालेली आहेत. तिसरं फूल पण असंच विणायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा हा एक मोती घ्यायचा आहे आणि हे जे 2 क्रिस्टल आहेत पहिल्यांदा त्याची जाड बाजूतून सुई येऊन घ्यायची आणि दुसऱ्यांदा त्याच्या निमुळत्या, दुसऱ्या मोत्यातून निमुळत्या साईडनी, म्हणजे हे दोन्ही असे एकमेकांना दिसतात चिकटलेले. आणि एक आता हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा. आता ह्या मोत्यातूनच परत उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. आता ह्या मोत्यातून आणि ह्या क्रिस्टलमधून सुई काढून घ्यायची अशी खालच्या दिशेने. आता इथे आतल्या साईडला आपला तंगूस आहे, त्यामुळे इथे आता क्रिस्टल आपण निमुळत्या बाजूने ओवून घेणार आहोत आणि 3 मोती, 1 2 आणि 3, 2 नंबरच्या क्रिस्टलमधून वरून आतल्या दिशेने, बाहेरून आतल्या दिशेने अशी सुई काढून घेतली. आता परत ह्या तिसऱ्या क्रिस्टलमधून आतून बाहेरच्या साईडनी सुई काढून घ्यायची. इथे परत 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि 3. आता इथे बाहेरच्या साईडनी आहे तंगूस, त्यामुळे पहिल्यांदा आपण 3 मोती घेतले आणि आता क्रिस्टल घ्यायचं आहे. तर क्रिस्टल पण असं ओवून घ्यायचं आहे. ओवताना त्याची जाड बाजूतून निमुळत्या साईडला क्रिस्टल ओवून घ्यायचं. आता 3 नंबरचा क्रिस्टल आहे, तिथून आतून बाहेरच्या साईडनी सुई काढून घ्यायची. आता इथे पण हे सगळे यांची निमुळती टोकं आहेत ती आतल्या बाजूला गेलेली आहेत. आता परत 1 2 आणि 3 या 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या क्रिस्टलमधून आतल्या साईडनी सुई काढून घ्यायची, वरून बाहेरून आतल्या साईडनी. आता इथे बाहेरच्या आतल्या साईडनी तंगूस आहे म्हणून क्रिस्टल घेताना निमुळती बाजूतून ओवून घ्यायचं आहे आणि मग हे 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि 3. आता त्याच क्रिस्टलमधून बाहेरून आतल्या साईडनी सुई काढून घ्यायची अशी. आता इथे 5 क्रिस्टल झाले. हा 5व्या क्रिस्टलमधून आतून बाहेरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. प्रत्येक वेळेला हे छान असं ओढून घ्यायचं आहे. आता इथे बाहेरच्या साईडने तंगूस आहे, त्यामुळे जेव्हा बाहेरच्या साईडने आपला तंगूस येतो त्यावेळेला पहिल्यांदा 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि मग क्रिस्टल घ्यायचा. आणि आतल्या साईडने असेल तर पहिल्यांदा क्रिस्टल घ्यायचा आणि मग मोती घ्यायचा. आता बाहेरच्या साईडने आहे
म्हणून पहिले 3 मोती घेतले आणि या जाड बाजूनी क्रिस्टल ओवून घेतलेलं आहे आणि या 5 नंबरच्या सुईमधून क्रिस्टलमधून सुई काढून घेतलेली आहे। आता 1 2 3 4 5 आणि 6 मोती आपले पूर्ण झालेले आहेत क्रिस्टल, कारण 6 क्रिस्टलचंच आपण फूल तयार करतोय। मग आता या 3ही क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली आणि या क्रिस्टलमधून बाहेरून आतल्या साईडनी सुई काढून घ्यायची। आणि आता ह्या पहिल्या क्रिस्टलमधून आतून बाहेरच्या साईडने आपण सुई काढून घेतली। आता इथे पण हे 3ही 6च्या 6 क्रिस्टल इथे एकमेकांना जोडले गेलेले आहेत तंगूसने। आता इथे 3 मोती घ्यायचे, फक्त क्रिस्टल नाही घ्यायचा। 2 आणि 3 आणि या 6व्या क्रिस्टलमधून बाहेरून आतल्या साईडनी सुई काढून घ्यायची। इथे आता 1 मोती घ्यायचा आणि आता या क्रिस्टलमधून तंगूस आपला आतमध्ये आलेला आहे, त्यामुळे त्याच्या समोरचा हा क्रिस्टल आहे त्याच्यातून सुई काढून घ्यायची अशी आणि असं छान ओवून घ्यायचं। 1 2 3 4 आणि 5 मोत्यातून सुई काढून घ्यायची आपण। 2 3 4 आणि 5 मोत्यातून सुई काढून घेतली। आता मधल्या मोत्यामध्ये इथल्या आपला तंगूस आलेला आहे। आता इथे परत हे जसं विणलं, ही जशी पाकळी विणली तशीच इथे पण पाकळी विणून घ्यायची आणि हे 4थं फूल तयार करून घ्यायचं। म्हणजे हे 1 आणि हे 2 आणि 3 नंबरची जशी फुलं एकमेकांना जोडल्या गेली तसंच 4 नंबरचं पण जोडून घ्यायचं आहे आणि अशी आपली 7 फुलांची ही पट्टी करून घ्यायची आहे। तर हे अशी 7 फुलं मी एकमेकांना एक अशी जोडून घेतलेले आहेत। 1 2 3 4 5 6 आणि 7 फुलं आपली ही झालेली आहेत। आता ह्या क्रिस्टलमधून बाहेर इकडे दोरा आहे, तर हा जो इथला मणी आहे शेजारचा, ते एकाच मोत्यामधून मी अशी ही सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतलेली आहे। म्हणजे आता ह्या मोत्यामध्ये आपले तंगूस आहे डाव्या साईडला। आता इथे आपण 4 मोती घ्यायचे क्रीम कलरचे, 1 2 3 आणि 4 मोती घेतले आणि आता हा जो ह्याच्या शेजारचा हा मोती आहे त्याच्यातून उजवीकडून डावीकडे आणि ह्या पण मोत्यातून अशा दोन्ही मोत्यातून उजवीकडून डावीकडे अशी सुई काढून घ्यायची। म्हणजे इथे आपला 1 2 3 4 5 आणि 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे। आता या पुढच्या मोत्यातून पण एका सुई काढून घ्यायची आणि 1 2 3 4 या 4ही मोत्यांमधून आपण सुई अशी काढून घेणार आहोत। 3 आणि 4 आता इथे 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2 मोती घेतले आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची ह्या मोत्यातून। म्हणजे ही जी मधली गॅप होती
म्हणजे ही इथे मध्ये गॅप होती ती आपण 2 मोत्यांनी जोडून घेतली आणि इथे पण 6 मोत्यांचा हा गोल तयार करून घेतला। आता हे पूर्ण मोत्यांमधून सुई आपण फिरवून घ्यायची अशी। हा 1 2 3 आणि आता हे जे 2 मोती आहेत इथले हा 1 आणि 2 त्यातल्या ह्या एका मोत्यातून सुई अशी आपण डावीकडून उजवीकडे काढून घ्यायची। हे पण व्यवस्थित असं ओढून घ्यायचे, छान घट्ट यायला पाहिजे। इथे आता आपण हे असं क्रिस्टल ओवून घेणार आहोत, जाड बाजूनी निमुळत्या बाजूकडे आणि दुसरं क्रिस्टल निमुळत्या बाजूकडून। हे असे 2 क्रिस्टल आपण ओवून घ्यायचे। एक मोती घ्यायचा आहे आणि आता ह्या मोत्यात उजवीकडे आपला तंगूस आहे, त्याच्या डाव्या साईडचा हा जो मोती आहे त्या डाव्या साईडच्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे आपण सुई काढून घेणार आहोत, डावीकडून उजवीकडे। त्याचबरोबर अजून ह्या पण मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची आणि आता ह्या क्रिस्टलमधून खालून वरच्या साईडनी सुई काढून घेतली। आता इथे निमुळत्या साईडला आपला तंगूस आहे। आता इथे एकच क्रिस्टल घ्यायचं, ते पण निमुळत्या साईडने ओवून घ्यायचे असं, म्हणजे ही निमुळती साईड आहे ती आतल्या बाजूला जाणार आहे इथे। आणि आता ह्या मोत्यातून म्हणजे हा जो आपण 6 मोत्यांचा गोल तयार केला त्यातला हा जो मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई मी काढून घेतली। म्हणजे आता इथे 3 मोती तयार झालेले आहे। आता 1 आणि 2 ह्या दोनही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची। 2 आणि हा तिसरा मधल्या क्रिस्टलमधून सुई आपण वरती काढून घेतली। आता हा जो पहिला क्रिस्टल आहे इथे ह्याच्या निमुळत्या साईडने सुई काढून घ्यायची बाहेरच्या दिशेने। आता इथे आपण 3 मोती घ्यायचे, 2 आणि 3 मोती घ्यायचे आणि एक क्रिस्टल घ्यायचा आहे। तो क्रिस्टल असा जाड्या बाजूने ओवून घ्यायचा आहे निमुळत्या दिशेला आणि या तिसऱ्या मोत्यातून सुई आतून बाहेरच्या दिशेने काढून घ्यायची। परत ह्या 3 मोत्यातून सुई, म्हणजे आता हे फूल जसं विणलं तसंच आपण हे पण विणून घ्यायचे। आता इथे परत आतल्या बाजूला येणार आहे तंगूस। आतल्या बाजूला आला की निमुळ क्रिस्टलची निमुळती साईड घ्यायची, निमुळत्या साईडकडनं ओवून घ्यायचा क्रिस्टल आणि 1 2 आणि 3 मोती घ्यायचे, जे हा असा दिसतो। आता ह्या क्रिस्टलमधून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। परत ह्या क्रिस्टलमध्ये पण आतून बाहेरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता इथे बाहेरच्या साईडला तंगूस आहे, मग पहिल्यांदा 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि 3 आणि नंतर क्रिस्टल घ्यायचा, तो पण असा ओवायचा आहे जाड साईडने निमुळत्या साईडकडे आणि परत त्याच क्रिस्टलमधून आतून बाहेरच्या साईडने सुई काढून घ्यायची अशी। आता 1 2 3 ह्या तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची, 1 2
3. तीनही मोत्यांमधून मी सुई काढून घेतली. आता इथे आपले 6 मोती 6 क्रिस्टल तयार झाले, कारण आपण 6 क्रिस्टलचाच फूल तयार करतो आहे. आता ह्या क्रिस्टलमधून 6व्या वरून आतल्या दिशेने तंगूस काढून घेतला आणि आता शेजारचा आहे ह्याच्यामधून पण आतून बाहेरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आणि आता हा जो एक मोती आहे, म्हणजे हा जो आपण 6 मोत्यांचा पहिला गोल केला होता त्यातला हा एक मोती आहे, त्याच्यातून सुई काढून घ्यायची अशी. ह्या दोनपैकी एका मोत्यातून. आणि इथे आता 2च मोती घ्यायचेत, 1 आणि 2. आणि ह्या क्रिस्टलमधून आतल्या दिशेने सुई काढून घ्यायची. म्हणजे इथे पण 1 2 3 मोती ह्या 2 क्रिस्टलच्या मध्ये आले. म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी 3 मोती आहेत. इथे पण 2च घातले तरी आपले 3 मोती आले, कारण या मोत्यातून आपण सुई काढून घेतली आधीच. आता इथे 1 मोती घ्यायचा, ह्या मोत्यामध्ये ह्या क्रिस्टलमध्ये तंगूस आहे, त्याच्या समोरचा हा क्रिस्टल आहे, त्याच्यातून आपण अशी सुई काढून घ्यायची. म्हणजे आता हे 1 आणि 2 फुलांच्या गॅपमध्ये हे आपलं वरचं दुसऱ्या ओळीचं फूल तयार झालं. म्हणजे ह्याच्यावर हे फूल नाही तयार झालं, या दोन्हीच्या गॅपमध्ये आपण फूल तयार केलं आहे. आता ह्या 1 2 3 तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 आणि 3. आणि किती आता 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2 मोती घेतले. या मोत्यातून सुई काढून घ्यायची. म्हणजे इथे पण 1 2 3 4 5 6 मोत्यांचा हा गोल तयार झाला. आता 1 2 3 या तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता 1 2 3 4 या 4 मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. 1 2 3 आणि 4 ह्या 4 मोत्यातून मी सुई काढून घेतली. आता इथे परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2 मोती घेतले. आणि परत 1 2 3 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची. म्हणजे इथे 6 मोत्यांचा हा गोल तयार झाला. 1 2 3 4 5 6. 1 म्हणजे या गॅपमध्ये आपण 6 मोत्यांचे गोल तयार करायचे, 2 मोती घालून प्रत्येक गॅपमध्ये करायचं. आता ह्या जो वरती 2 मोती आहेत त्यातल्या 1 आणि 2 मोती आहेत, त्यातल्या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची डावीकडून उजवीकडे. आता परत सेम हे फूल जसं विणलं तसं इथे आपण दुसरं फूल विणून घेणार आहोत. म्हणजे आधी असा क्रिस्टल ओवायचा जाड बाजूनी निमुळता, मग निमुळत्या बाजूनी जाड बाजूकडे असं 2 क्रिस्टल ओवून घ्यायचे. 1 मोती घ्यायचा आणि ह्या मोत्यात तंगूस आहे उजवीकडे, त्याच्या डावीकडचा मोती आहे, त्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे आपण ही अशी सुई काढून घ्यायची. अशी
परत त्याच्या शेजारच्या पण मोत्यातून काढून घ्यायचे. म्हणजे आता ह्या 2 मोत्यांच्यामध्ये 1 2 3 इथे हे 3 मोती आलेले आहेत. आता ह्या क्रिस्टलमधून बाहेरून आतल्या साईडनी सुई काढून घ्यायची. आता इथे नुसताच एक क्रिस्टल घ्यायचा, तो पण निमुळत्या साईडनी ओवून घ्यायचा असा. आणि आता हा जो आपण ह्या 6 मोत्यांचा जो गोल तयार केला त्यातला हा जो मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. म्हणजे इथे पण 1 2 3 मोती या 2 क्रिस्टलच्या मध्ये तयार झाले. मग ह्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. 1 2 पुढच्या उजवीकडून डावीकडे मी काढून घेतलेली आहे सुई. आणि आता या क्रिस्टलमधून बाहेरून आतल्या साईडने सुई काढून घेतली. परत हा शेजारचा क्रिस्टल आहे त्याच्यातून पण सुई काढून घेतली बाहेरच्या बाजूने. आता बाहेरच्या बाजूने तंगूस असला की पहिल्यांदा आपण 3 पांढरे मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 पहिल्यांदा पांढरे मोती घ्यायचे आणि क्रिस्टल घ्यायचा आहे तो असा ओवून घ्यायचा आहे. त्याची जाड बाजू आहे त्या साईडने आपण क्रिस्टल ओवून घ्यायचं आहे जेव्हा तंगूस बाहेरच्या बाजूने असतो. आणि ह्याच क्रिस्टलमधून आतून बाहेरच्या साईडने सुई काढून घेतली. परत ह्या 1 2 3 तीनही मोत्यांमधून आपण सुई काढून घ्यायची. तीन मोत्यांमधून सुई काढून घेतलेली आहे. परत ह्या क्रिस्टलमधून पण बाहेरून आतल्या साईडनी सुई काढून घेतली. आता इथे आतल्या बाजूने तंगूस आहे तर पहिल्यांदा क्रिस्टल घ्यायचा, तो पण असा निमुळत्या साईडने ओवून घ्यायचा आणि मग 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3. परत या क्रिस्टलमधून बाहेरून आतल्या साईडने सुई ओवून घ्यायची अशी. आता या क्रिस्टलमधून आतून बाहेरच्या साईडने सुई घ्यायची. आता इथे पण 1 2 आणि 3 मोती घ्यायचे आणि एक क्रिस्टल घ्यायचा. बाहेरच्या साईडने तंगूस असल्यामुळे असं जाड्या बाजूने क्रिस्टल ओवून घ्यायचा. आणि परत या क्रिस्टलमधून आतून बाहेरच्या साईडने आपण सुई काढून घ्यायची असे. आता 1 2 3 तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची. 2 आणि ह्या तिसरा आणि ह्या क्रिस्टलमधून सुई काढून घेतली. आता हा जो क्रिस्टल आहे त्याच्यातून पण आपण आतून बाहेरच्या साईडने सुई काढून घ्यायची, कारण आता हे फूल आहे ते आपण या फुलाला अटॅच करणार आहोत. आता इथे हा एक मोती आणि हा एक मोती
अशा या 2 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. हा एक आणि हा उभा मधला एक. आता इथे पण आपल्याला 3च मोती पाहिजेत ना ह्या 2 क्रिस्टलच्या मध्ये. आता इथे 1 आणि 2 ऑलरेडी आहेत, तर आता इथे फक्त एकच मोती घ्यायचा आणि ह्या 6व्या क्रिस्टलमधून बाहेरून आतल्या साईडने सुई काढून घ्यायची. आता इथे प्रत्येक 2 क्रिस्टलच्या मध्ये 3 मोती आहेत. आता इथे एक मोती घ्यायचा. आता मध्ये आहे तंगूस आपला, इथे मध्ये आहे, तर एक मोती घेतलेला आहे आणि ह्या क्रिस्टलमधून बाहेर आलाय ना हा, तर ह्याच्या समोरचा हा क्रिस्टल आहे, त्याच्यातून सुई बाहेरच्या दिशेने काढून घ्यायची. अशा प्रकारे हे आपलं दुसरं फूल पण तयार झालं. या 2 फुलांच्या गॅपमध्ये हे दुसरं फूल तयार झाले. आता 1 2 3 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. 1 2 आणि हे 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे 2 मोती घ्यायचे आणि ही गॅप भरून काढायची. 6 मोत्यांचा गोल तयार करून 2 मोती घेतले. आता 1 2 3 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची, म्हणजे इथे आपला 6 मोत्यांचा गोल तयार होईल. आता परत 1 2 3 4 5 या 5ही मोत्यांमधून सुई काढून घ्यायची अशी, आणि ही गॅप पण आपण 6 मोत्यांचा गोल करून भरून घ्यायची. प्रत्येक गॅपमध्ये 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. आणि हा एक, अशा 5 मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे. आता इथे परत 2 मोती घ्यायचे. 1 आणि 2 आणि 1 2 3 4ही मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. दोन, 4 मोत्यातून मी ही सुई काढून घेतली. आता हे जे 2 मोती आहेत त्यातल्या एका मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. आणि आता हे जे 2 फुलं जशी विणली तसंच इथे पण तिसरं फूल विणून घ्यायचं. या गॅपमध्ये 4थं 5वं आणि 6वं 6 फुलांची अशी लाईन दुसरी आपली तयार होईल. म्हणजे पहिल्यांदा 1 2 3 4 5 6 7 फुलं तयार केली, दुसरी लाईन होईल ती 6 फुलांची होणार आहे. इथे आपली ही 6 फुलं तयार झालेली आहेत. 1 2 3 4 5 6, म्हणजे हे 7 होते, त्याच्यावरती आता ही 6 फुलं आपली तयार झालेली आहेत. आता इथे आपला तंगूस आहे या क्रिस्टलमधून बाहेर आलेला आहे, तर ह्या मोत्यातून
ह्या आणि ह्या मोत्यातून काढून घ्यायचं आहे आपण तंगूस. आणि आता ही गॅप आहे, इथे पण आपण 2 मोती घालून 6 मोत्यांचा गोल करून ती भरून काढायची. म्हणजे ते असं गॅप दिसणार नाही, मध्ये असं छान हा गोल दिसेल. 6 मोत्यांचा इथे गोल तयार होतो. इथे हा गोल तयार झाला. आता परत ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. इथे आपली ही दुसरी लाईन पूर्ण झालेली आहे. आता ह्या इथल्या मोत्यामध्ये आपल्याला तंगूस आणायचा आहे. तर आपण हा असा आणू शकतो मधनच, पूर्ण असं कडेकडेने नेण्यापेक्षा असा 6 मोत्यांचा गोल झाला. ह्या लालमध्ये आपण लाल क्रिस्टलमधून सुई अशी काढून घेतली. आणि आता त्याच्या शेजारचा, ह्याच्यातून काढली, त्याच्या शेजारचा हा आहे त्याच्यातून पण काढून घ्यायचे. आणि मग आता म्हणजे कुठून पण फिरवून, तो मोत्यामधून फिरवून आपण ह्या दोन मोत्यातून पास करून तंगूस घ्यायचा आहे. फक्त तो दिसला नाही पाहिजे वरती. आपल्याला कुठल्या पण मोत्यातून तुम्ही तो तंगूस पास करून घेऊ शकता. आता ह्या 1 2 3 तिसऱ्या मोत्यात उजवीकडे आपला तंगूस आहे. इथे आपली तिसरी लाईन चालू होती. तर इथे पण पहिल्यांदा आपण 4 मोती घ्यायचे आहेत. 2 3 आणि 4 मोती घेतले. आता ह्या मोत्यातून, म्हणजे ह्या मोत्यात उजवीकडे तंगूस आहे, त्याच्या डावीकडचा जो मोती आहे, तर त्या डावीकडच्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे आणि अशी ही सुई काढून घ्यायची. डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. आता इथे पण आपला 6 मोत्यांचा गोल तयार झाला आहे. आता ह्या पण मोत्यातून सुई काढून घ्यायची. आणि आता 1 2 3 4 5 ह्या 5 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आपल्याला, कारण इथे आपण 6 मोत्यांचा गोल तयार करणार आहोत. म्हणजे आपण इकडून आणताना जसं विणलं त्याच्याबरोबर आता विरुद्ध विणायचं आहे. फक्त असंच विणायचं आहे, फक्त विरुद्ध दिशेने आपण विणत जाणार आहोत. तीन 4 आणि हा 5. आता इथे 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे हा 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता परत ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची अशी वरती. आणि आता हे जे 2 मोती आहेत त्यातल्या ह्या एकाच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. म्हणजे ह्या साईडला आपण डावीकडून उजवीकडे काढून घेत होतो, आता इथे उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. बाकी फुल सेम विणायचं आहे. फक्त आता विरुद्ध बाजूने आपण विणत जाणार आहोत. आता इथे असे 2 तंगूस ओवून घेतले, क्रिस्टल ओवून घेतलेले आहेत. 2 असे निमुळते टोकं जोडलेले आहेत. एक आपला साधा क्रीम कलरचा मोती घेतलेला आहे. आणि आता
इथे तंगूस आहे, त्याच्या शेजारचा हा मोती आहे, त्याच्यातून आपण अशी उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. म्हणजे इथे पण आपली ही जी पाकळी तयार झाली, 2 क्रिस्टल आणि हे 3 क्रीम कलरचे मोती. आता त्याच्या शेजारच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. एक पाकळी तयार झालेली आहे इथे. आता ह्या क्रिस्टलमधून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली अशी. आता परत इथे क्रिस्टल घ्यायचं आहे, निमुळत्या बाजूनेच ओवून घ्यायचं आहे. आणि आता हा जो मोती आहे म्हणजे 1 2 3 4 5 6वा मोती आहे, त्याच्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली. म्हणजे आता ह्या 2 क्रिस्टलच्या मध्ये पण हे 3 मोती आलेले आहेत. दोन मोत्यातून सुई काढून घेतली आणि आता या मधल्या मोत्यातून वरच्या दिशेने परत सुई काढून घेतली. आणि हा जो क्रिस्टल आहे याच्यातून पण सुई काढून घेतली बाहेरच्या दिशेने. आता इथे बाहेरच्या दिशेने तंगूस आहे, त्यामुळे पहिले 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि मग क्रिस्टल घ्यायचा, तो असा ओवून घ्यायचा आहे जाड बाजूनी निमुळत्या बाजूकडे. आणि ह्या क्रिस्टलमधून परत आतून बाहेरच्या साईडने सुई काढून घ्यायची. परत ह्या 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे ह्या क्रिस्टलमध्ये बाहेरच्या बाजूने तंगूस आहे. आणि आता हे जे आपण 6 मोत्यांचा गोल तयार केला, त्यातले 1 आणि 2 मोती आहे, त्यातल्या एका मोत्यामधून सुई काढून घ्यायची अशी. आणि इथे आता 2च मोती घ्यायचे आणि मग हा क्रिस्टल बाहेरून आतल्या साईडने घ्यायचा आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे पण 1 2 3 मोत्यांचा हा गोल तयार झाला. आता परत ह्या 2 आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आपली. आता इथे क्रिस्टल घ्यायचा आहे, निमुळत्या बाजूने ओवून घ्यायचा आहे. परत 1 2 आणि 3 मोती घ्यायचे. या क्रिस्टलमधून बाहेरून आतल्या साईडने सुई काढून घ्यायची. परत या क्रिस्टलमधून आतून बाहेरच्या साईडने सुई काढून घ्यायची. परत इथे 3 मोती घ्यायचे. परत असा क्रिस्टल ओवून घ्यायचा आहे आणि या 5व्या नंबरच्या क्रिस्टलमधून आतून बाहेरच्या साईडने सुई काढून घ्यायची. आता इथे आपले 6 क्रिस्टलचं फूल झालेलं आहे, त्यामुळे आता क्रिस्टल घ्यायचा नाही आता आपण. आता ह्या पहिल्या क्रिस्टलमधून परत आतून बाहेरच्या साईडने सुई काढून घ्यायची.
इथे परत आता मी हे 3 मोती ओवून घेतलेले आहे आणि या क्रिस्टलमधून बाहेरून आतल्या साईडनी सुई काढून घेतली. अशा प्रकारे हे फूल आपलं तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये एक मोती घालायचा आहे. आता ह्याच्यातून ह्याच्या समोरच्या क्रिस्टलमधून सुई काढून घ्यायची अशी. आणि आता हे सगळं फिरवून इथे आपण सुई घेणार आहोत आपली या मोत्यांमधून. 1 2 3 4 5 आणि 1 आणि 2 किंवा 1 आणि 2 ह्या पुढच्या ह्याच्यात नेलं तरी चालेल. 6 आणि 7. आता इथे परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे 6 मोत्यांचा गोल तयार झाला आपला. आता परत 1 2 आणि 3. आणि 1 2 3 4 5 एवढ्या 5 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे पण 2 मोती घ्यायचे, 2. आणि या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. इथे पण हा 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता परत ह्या सगळ्यातून फिरवून ह्या मोत्यामध्ये सुई आणायची इकडे डावीकडे आणि हे फूल जसं विणलं तसंच हे दुसरं पण फूल विणायचं आहे. आणि या मोत्यात आता इथे परत क्रिस्टल घ्यायचा, असा एक असा ओवायचा आणि दुसरा असा ओवायचा. एक मोती घ्यायचा आणि ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे, त्याच्या शेजारचा उजवीकडचा मोती आहे, त्याच्यातून उजवीकडून डावीकडे आणि त्या पण मोत्यातून अशा दोनही मोत्यांमधून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. परत ह्या क्रिस्टलमधून वरच्या दिशेने न्यायचे. मग परत आता नुसता हा क्रिस्टल घ्यायचा आहे, निमुळत्या बाजूनी ओवून घ्यायचा आहे आणि आता ह्या मोत्यातून म्हणजे हा जो गोल आहे त्यातला हा जो मोती आहे याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि एक आणि हा दुसरा
या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मधल्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. परत या क्रिस्टलमधून सुई काढून घ्यायची. परत ह्या 1 आणि 2 मोत्यातूनच सुई काढून घ्यायची. आता इथे 2 मोत्यातून काढून घेतली आणि इथे मग एकच मोती घ्यायचा आहे, कारण आपल्याला इथे या 2 क्रिस्टलच्या मध्ये 3 मोती पाहिजेत. 1 2 3 मोती तयार होतात. आणि हा एक क्रिस्टल घ्यायचा आणि ह्या असा या क्रिस्टलमधून आतून बाहेरच्या दिशेने ओढून घ्यायचा. परत ह्या 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 2 3 क्रिस्टलमधून सुई काढून घ्यायची. आता पहिल्यांदा क्रिस्टल घ्यायचा आहे, निमुळत्या बाजूने ओवून घ्यायचा आहे आणि 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 आणि परत ह्या मोत्यातून या क्रिस्टलमधून बाहेरून आतल्या साईडने सुई काढून घ्यायची. परत ह्या क्रिस्टलमधून आतून बाहेरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता परत 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 परत एक क्रिस्टल घ्यायचा आहे. तो आता असा ओवून घ्यायचा सुईमध्ये. परत ह्याच क्रिस्टलमधून आतून बाहेरच्या साईडने सुई काढून घ्यायची. परत ह्या 1 2 3 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. 1 2 3 मोत्यातून सुई काढून घेतली. त्याचबरोबर ह्या क्रिस्टलमधून पण वरून बाहेरून आतल्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे 6 क्रिस्टल आपले तयार आहेत. त्यामुळे ह्या क्रिस्टलमधून आतून बाहेरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आता 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 परत या क्रिस्टलमधून सुई काढून घ्यायची. 1 मोती घ्यायचा आहे. या मोत्यातून क्रिस्टल बाहेर आलेला आहे, त्यामुळे त्याच्या समोरच्या मोत्यातून आतून बाहेरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे हे आपलं दुसरं फूल पण पूर्ण झालेलं आहे. आता ही पूर्ण लाईन तिसरी आहे, ही अशीच ओवून घ्यायची. इथे या गॅपमध्ये 2 2 मोती घालून 6चं सर्कल करायचं आणि हे फूल असंच्या असं इथेपर्यंत विणून घ्यायचं आहे. तर आता इथे 6 होते, तर इथे 5 फुलं होतील आपली. एक एक फूल आपलं कमी होत चाललेलं आहे. इथे मी ह्या 4 ओळी करून घेतलेल्या आहेत. ही जी चौथी ओळ आहे ही मी दाखवली नाही कशी बनवायची, पण ही जी दुसरी ओळ जशी आपण विणली ना तशीच ही चौथी ओळ पण विणायची आहे. म्हणजे आता ह्या आधी 7 फुलं, मग त्याच्यावर 6 5 आणि 4 फुलं असे 4 ओळी मी केलेल्या आहेत. आणि आता हे जे गॅप आहेत 3, तर इथे पण 2 2 मणी घालून आपण 6चे गोल करून ही गॅप असे भरून काढायचे आहे. त्यामुळे आता ह्या मोत्यामध्ये मी तंगूस घेऊन आलेली आहे, वरच्या दिशेने आहे. आता इथे मी 2 मोती घातले, 1 आणि
2. या इकडच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने. आता 1 2 3 4 5 6 मोत्यांचा हा गोल आपला तयार झालेला आहे. आता परत सुई आपण ह्या मोत्यामध्ये आणणार आहोत. हे अशी पूर्ण फिरवून आणली तरी चालेल. या सगळ्या मोत्यांमधून 1 2 3 4 2 3 आणि हा 4 चारही मोत्यातून सुई काढलेली आहे. 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. 1 2 3 आणि 4. इथे परत 2 मोती घ्यायचे. 1 आणि 2. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे पण 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता परत ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. एक 2 3 4 या 4 मोत्यातून सुई काढून घेतली. 2 3 आणि 4. इथे परत 2 मोती 1 आणि 2. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. अशा प्रकारे आता हे इथे 1 2 3 6 मोत्यांचे गोल झाले आणि हे गॅप होती ती आपली भरून निघाली. आता ही सुई अशीच परत फिरवून वरती घ्यायची. आता 1 2 3 या 3 मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई घेऊन जायचं आहे आपण. 1 2 आणि हा तिसरा. आता इथे परत आपण 4 मोती घ्यायचे. 1 2 3 आणि 4 मोती घेतले. आता या मोत्यामध्ये उजव्या साईडला तंगूस आहे, त्याच्या शेजारचा हा मोती आहे, त्याच्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढायची आणि दोन म्हणजे यामधल्या दोन्ही मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. आता इथे वरती आपला 1 2 3 4 5 6 मोत्यांचा परत गोल तयार झालेला आहे. म्हणजे इथे बघा 1 2 3 4 लाईनीत असे गोल आलेले आहेत 6 मोत्यांचे.
आता या सगळ्या मोत्यांमधून अशी सुई फिरवून घ्यायची आणि 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची। आता इथे 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि 3। या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। इथे आता आपला दुसरा 6 मोत्यांचा गोल तयार झाला। 1 2 3 4 5 6। आता ह्या आणि ह्या अशा 4 मोत्यांमधून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची। 1 2 3 आणि हा चौथा। इथे परत 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि 3 मोती घेतले। परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आपला तिसरा गोल तयार झाला। आता 1 2 3 4 मोत्यातून सुई काढायची, परत 3 मोती घ्यायचे, या मोत्यातून अशी ही पूर्ण ओळ सेम इथपर्यंत विणून घ्यायची। अशा प्रकारे मी ही वरती 6 गोल मोत्यांचे गोल असणारी एक ओळ विणून घेतलेली आहे। इथून इथपर्यंत ही ओळ मी विणून घेतली। आता हे सगळं सेम झालंय, पण इथे या साईडला अशा गॅप आहे, तर इथे पण आपण आता 2-2 मोते घेऊन 6 मोत्यांचा गोल करायचा आहे आणि ह्या गॅप अशी भरून काढायची, म्हणजे ही अशी सरळ लाईन होईल तयार। तर त्यासाठी मी आता इथून सुई येऊन घेते। आता ह्याच्यातून बऱ्याच वेळेला तंगू सोवल्या गेले आहे, त्यामुळे आता थोडा त्रास होणार आहे विणताना, पण ते घट्ट होण्यासाठी आपल्याला 8 नंबरचाच तंगूचा वापरावा लागतो, नाहीतर मग लूज पडेल, तर मग ते काय बरोबर दिसणार नाही। तर आता हे मी इथे 2 मोती घेतले, या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। इथे 6 मोत्यांचा, या गॅपमध्ये 6 मोत्यांचा गोल तयार झाला। आता ह्या गॅपमध्ये आपल्याला सुई घेऊन जायचं आहे, म्हणजे मग तिथे पण 2 मणी घालता येतील आपल्याला। त्यामध्येच ह्या मोत्यातून घालते। आता इथे तंगूस आहे, तर ह्या मोत्यातून वरती काढून घ्यायचा। इथे परत 2 मोती घालायचे, 1 आणि 2।
आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे दुसरा 6 मोत्यांचा गोल तयार झाला. असं 1 2 3 4 अजून 4 ह्या गॅपमध्ये असे गोल तयार करायचे. तर असा हे 6 मोत्यांचे गोल मी हे इथे गॅपमध्ये करून घेतलेले आहेत. हा आपला एक पर्सचा एक पार्ट तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपण हे 2 भाग करून घ्यायचे आहेत. सेम इथे हे असे 2 भाग आपण करून घ्यायचे आहेत. याचा पुढचा भाग मी लवकरच अपलोड करेन. हे एकमेकांना कसं जोडायचं ते मी सांगेन. तर तोपर्यंत तुम्ही हे 2 पार्ट करून बघा. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपल्या आधीच्या भागात आपण हे 2 भाग कसे बनवायचे ते बघितलेलं आहे. आता ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे 2 भाग एकमेकांना कसे जोडायचे, अशा पद्धतीने हे जे कसे जोडायचे ते मी या भागामध्ये सांगणार आहे. तर हे 2 भाग आपले आधीच तयार झालेले आहेत.